बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, येत्या 12 जुलैला ही तारीख लक्षात ठेवा, लिहून ठेवा ही तारीख कुठेतरी. 12 जुलै 2024 या 12 जुलै रोजी या महाराष्ट्रामध्ये एक मोठा राजकीय भूकंप घडणार आहे. आता लक्षात घ्या, आजवर भारतीय जनता पक्षाची नीती तुम्हाला चांगलीच माहिती आहे. भारतीय जनता पक्ष कायम कोंबडे झुंजवत ठेवतो, पण स्वतःचे हात याचे कधी पोळत नसतात. हा कायम दुरून मजा घेत असतो. भारतीय जनता पक्ष कायम दुरून मजा घेतो, पण यावेळेस भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे हात पोळणार आहेत. आणि मला वाटत नाही ही चूक भारतीय जनता पक्ष करेल, कारण अजूनही 5 जुलै पर्यंत ही चूक सुधारण्याची संधी भारतीय जनता पक्षाकडे पर्यायाने यांच्या स्वयंघोषित महायुतीकडे आहे. आता विषय काय आहे तर महाराष्ट्र राज्याची विधान परिषदेची निवडणूक, 11 जागांसाठीची ही निवडणूक. 11 जागांसाठी 11च उमेदवार मैदानात येतील अशी एक अपेक्षा होती, पण तसं काही घडलं नाही. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणामध्ये आले. अपक्षांचे 2 सोडून द्या, 12 उमेदवार. खरं तर भारतीय जनता पक्षाने आपले 5 उमेदवार अतिशय योग्य पद्धतीने दिले. त्यांनी कुठेही वाढीव उमेदवार दिला नाही असंच मला वाटतं, कारण त्यांच्याकडे तेवढं संख्याबळ आहे 5 उमेदवार निवडून आणण्याचं. पण शिंदे टोळी आणि अजित पवार टोळी यांनी जो काही प्रकार केला आहे वाढीव देण्याचा, तो प्रकार मला कुठेतरी असं वाटतं, अजूनही वाटतं, 5 तारखेपर्यंत 5 जुलैपर्यंत एक अर्ज माघारी घेतला जाईल आणि ही नामुष्की टाळली जाईल. स्वतःवर आलेली स्वतःच नामुष्की टाळण्याचं हे काम देवेंद्र फडणवीस हे बदनाम चाणक्य करून घेतील असं मला खात्री वाटते, कुठेतरी वाटते. पाहूयात आता 5 जुलैपर्यंत, म्हणजे उद्यापर्यंत नेमकं काय घडतंय. कारण भारतीय जनता पक्ष सगळ्यात जास्त पोळतोय. 23 वर्ण खासदार 9 वर आलेत. ह्या बदनाम चाणक्याचे कान झोडण्याचं काम दिल्लीश्वरांनी चांगलंच केलेलं आहे. कुठल्याही मीडियाने हे दाखवलेलं नाही. मात्र या बदनाम चाणक्याचे कान झोडण्याचं, कान उपटण्याचं काम दिल्लीश्वरांनी केलेलं आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली ही फोडाफोडी महाराष्ट्राच्या जनतेने लाथाडलेली आहे आणि हे दिल्लीश्वरांना दिसलेलं आहे. या बदनाम चाणक्याने स्वतःच्या प्रतिज्ञापत्रावर सांगितलं होतं की ही फोडाफोडी तुम्हाला फायदा देऊन जाईल मोदीजी. ही महाराष्ट्रातली फोडाफोडी तुमचं संख्याबळ 45, 46, 47 पर्यंत घेऊन जाईल मोदीजी. पण तसं काहीही घडलेलं नाही. या बदनाम चाणक्यामुळे महाराष्ट्रात नरेंद्र मोदींना 15-16 पर्यंत हे संख्याबळ गेलेलं आहे. 15 म्हणजे स्वतःचे 23 देखील तुम्हाला शाबूत ठेवता आले नाही. भविष्यात महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही पाहिलं असाल, जवळपास 183 ठिकाणी महाविकास आघाडी टॉपवर जाते विधानसभांच्या त्या लिडिंग मध्ये, आणि ह्यांचं संख्याबळ जातं किती माहितीये? 103, 104, 105 पर्यंत. मग विचार करा, यांचे कान झोडणार नाहीत, कान उपटणार नाहीत, तर यांचं आरती करून काय त्यांचं स्वागत करणार? त्यामुळे ही अशी नामुष्की मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस येऊ देतील. तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलं असाल तर 3 उमेदवार महाविकास आघाडीचे रिंगणामध्ये आहेत. प्रज्ञा सातव असतील शेका पक्षाचे, जयंत पाटील असतील ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देऊ केलेला आहे. खरं तर शरद पवार साहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतला, अतिशय योग्य निर्णय. कारण शेका पक्षाच्या जयंत पाटलांचे कुठल्या पक्षातल्या कुठल्या आमदारांशी, कारण शेवटी हे मतदान गुप्त पद्धतीने, ते व्हीप वगैरे काही लागू होणार नाही, काही लागू होणार नाही. आणि यावेळेस ही जी आजपर्यंत घाणेरडी राजकारण केलेली आहेत ना या लोकांनी, त्यांच्यावर त्यांचा गेम उलटतोय. हे गुप्त पद्धतीचं मतदान असल्यामुळे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, बघा शिंदे टोळी नावाचा गट, यांच्यावर लक्ष ठेवा काय करतायत ही माणसं. आणि स्वतः आणि अपक्षांचं वगैरे तर काहीच बोलू नका. माझ्याकडे लिस्ट आहे कोण कशा प्रकारे कुठे कुठे, जाऊ द्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी जात नाही. पण शेका पक्षाच्या जयंत पाटलांना उभं केलेलं आहे. आणि मिलिंदजी नार्वेकर साहेब, उद्धव साहेबांनी शिवसेनेतर्फे ज्यावेळेस हा उमेदवार रिंगणामध्ये आणला त्याच वेळेस त्यांनी सांगून टाकलं आमचा, शेवटी बघा शिवसेनेचा उमेदवार ज्यावेळेस रिंगणात येतो त्यावेळेस शिवसेनेने ज्या प्रकारची तयारी केलेली असेल, कारण शिवसेना असाच उमेदवार रिंगणामध्ये आणणार नाही, त्याला पूर्ण बॅकग्राऊंड आहे. आणि मिलिंदजी नार्वेकर साहेबांना रिंगणात आणून उद्धव साहेबांनी
इथे सगळ्यांचेच धाबे दणाणून सोडलेले आहेत. तुम्ही समजू शकता मला काय सांगायचंय ते. मिलिंद नार्वेकर साहेब शिवसेनेचे आमदार म्हणून 100% निवडून येणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शिवसैनिकांनो, या निवडणुकीला मी थोडस बाजूला ठेवतो. महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेतला आत्मविश्वास, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची ती लढण्याची प्रवृत्ती. शिवसेना माघार घेत नाही, शिवसेना लढायांपासून माघार घेत नाही. लढाया विधान परिषदेच्या असोत, लढाया विधानसभेच्या असोत, लढाया लोकसभेच्या असोत, शिवसेनेचे पक्षप्रमुख लढाऊ वृत्ती ठेवतात. त्याला चाणक्य नीती देतात. त्याच्यासाठी एक सगळ्या गोष्टींचा त्याच्यासाठी विचार केला जातो. कशा प्रकारे संख्याबळ जुळलं जाईल या सगळ्या गोष्टी तयार करून ती रणनीती ठरवून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी शिवसेनेचा उमेदवार रिंगणामध्ये दिलाय. आणि ज्यावेळेस मीडियाने त्यांना छेडलं की तुमचा उमेदवार रिंगणामध्ये, त्यांनी तिथेच तो प्रश्न रोखला आणि म्हणाले आमचा उमेदवार आलाय म्हणजे आमचा उमेदवार जिंकण्यासाठी आलेला आहे, आम्ही आमचा उमेदवार हरण्यासाठी दिलेला नाहीये. याचा अर्थ तुम्ही समजू शकता. आणि जखमी वाघाची खोड काढण्याचा प्रकार जर कुणी करेल तर त्याचा नरडीचा घोट तो जखमी वाघ नक्कीच घेईल. हा जखमी वाघ आहे. आज शिवसेनेचं महाविकास आघाडीचं संख्याबळ, चला संख्याबळावरच बोलूया ना आपण थोडस. 23चा कोटा आहे, 3 उमेदवार आपण दिलेत, 23 गुणिले 3 69. समजा काँग्रेसने समजा 2 ते 3 वाढीव मतांचा कोटा ठेवला त्यांच्या उमेदवारासाठी सेफ ठेवण्यासाठी. समजा प्रज्ञा सातव यांच्यासाठी 2 ते 3, समजा 2 वाढीव मतांचा कोटा जरी ठेवला तरी 71चं मतदान पकडा. महाविकास आघाडीकडे स्वतःचं 64चं मतदान आहे, 64 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानंतर समाजवादी पक्षाचा 2, शेका पक्षाचा 1, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा 1, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा 1, अपक्ष 1. संख्याबळ जवळपास 70 ते 71 पर्यंत जातं. म्हणजे वाढीव काँग्रेसचा कोटा जरी पकडला तरी देखील तुम्ही प्लस मध्ये आहात. मग हा 9वा उमेदवार द्यायचं, हे वाढीव बोड्याचं आमच्या डोक्यावर द्यायचं कारण ते काय होतं, ही निवडणूक लादण्याचं कारण ते काय होतं. म्हणून तर तुम्हाला मगाशी म्हणालो कदाचित देवेंद्र फडणवीस ही अशा प्रकारची चूक होऊ देणार नाहीत, ही नामुष्की स्वतःवर ओढावू देणार नाहीत. कारण या निवडणुकीमध्ये, हे गुप्त मतदानामध्ये जर यांचा घात झाला ना, विधानसभेमध्ये जे काही तुमचं उरलं सुरलं अवसान जे आहे ना, उरलं सुरलं अवसान ते देखील गळून पडेल. हे लक्षात घ्या. यांच्याकडे यांनी 9 उमेदवार दिले, त्याच्यासाठी त्यांना 207 मतांची आवश्यकता आहे. किती? 207 मतांची आवश्यकता. यांच्याकडे संख्याबळ आहे 181चं. आता तुम्ही म्हणाल अपक्ष असतील, चला अपक्ष धरूयात आपण. अपक्ष आहेत 12. सगळ्या 12 अपक्षांनी समजा पाठिंबा दिला तरी देखील यांना जवळपास 8 ते 10 मतं कमी पडतात. जी मतं कुठून आणतील? आता तुम्ही मला मनसेचा 1 आमदार आहे, तो पाठिंबा देईल. देऊ द्या जरा, मनसेने पुन्हा एकदा बिनशर्त पाठिंबा देऊ द्या. यावेळेस मनसे आहे आणि आम्ही आहोत. तुमचा पाठिंबा तुम्ही द्या, तुमचा हक्क आहे तो. पण यावेळेस पूर्ण नेल्ड आउट, या मनसेला पूर्ण नेल्ड आउट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, तुम्हाला पूर्ण उघडं पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तो शब्द मला दुसरा वापरायचा नाही, उघड्यानंतर कुठला येतो, पण तरी सांगतो, उघडं पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बहुजन विकास आघाडीचे 3 आहेत आणि प्रहारचे 2 आहेत, बच्चू कडूंचे 2. आता बहुजन विकास आघाडी आणि प्रहार या 5 म्हणजे 3 अधिक 2 5 आमदारांचा अजिबात कवडीचा भरोसा नाही. कवडीचा भरोसा नाही की हे देवेंद्र फडणवीसाच्या मागे यावेळेस उभे राहतील. पाहूयात. या सगळ्यांनी जरी म्हणजे समजा जनसुराज्य पक्षाचा 1, रासपचा 1, प्रहारचे 2, मनसेचा 1, बहुजन विकास आघाडीचे 3, या सगळ्यांनी आणि 12 अपक्षांनी मिळून जरी यांना बळ दिलं तरी हा 20चा आकडा होतो. यांची संख्या, यांचं जे शॉर्टेज आहे ते 26चं आहे. म्हणजे कमी पडणाऱ्या आमदारांची संख्या 26 आहे. 20 जरी वाढवलं तरी 6 आमदार आणणार कुठून? तुम्ही पुन्हा एकदा ही फोडाफोडीचा प्रयत्न कराच. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या फोडाफोडीचा तुम्ही एकदा प्रयत्न कराच. जरा पाहूया तुमचा 8वा उमेदवार देखील कसा निवडून येतो ते. 9वा तर दूरच ठेवा, तुमचा 8वा उमेदवार धोक्यात येईल. यासाठी जी तांत्रिक आकडेमोड असते ना, ही देवेंद्र फडणवीसांना चांगली माहिती आहे. त्यामुळे असले घाणेरडे प्रकार, आणि मुळात विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदर हे असले घाणेरडे प्रकार करण्याचं धारिष्ट्य मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस दाखवतील. 11 उमेदवार आणि 11 जागा, अशाच प्रकारचं हे 5 जुलैच्या नंतर चित्र असेल अशी माझी अपेक्षा आहे.
पण जर तसं घडलं नाही तर 12 जुलैला महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार टोळी, शिंदे टोळी एक वेगळ्या प्रकारचा एक असा काही भूकंप पाहते आणि हा भूकंप झाल्यानंतर विशेषतः असे काही तडे पडतील, अशा काही चिरा पडतील, ह्या त्यांची बुडं अडकलेली असतील. विशेषतः शिंदे टोळीचं बुड आणि अजित पवार टोळीचं बुड असं काही अडकेल, चिमटीमध्ये अडकेल, त्या तड्यांच्या चिमटीमध्ये अडकेल. बोलताही येणार नाही, कसलीच सोय राहणार नाही तुमची, दाखवताही येणार नाही, चिमटीमध्ये बुड अडकलंय. असे काही भूकंप घडलेले असतील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. ठीक आहे, शिवसैनिकांनो जे काही असेल ते 12 जुलै वाट पहा. पण माझी अपेक्षा अशी आहे किंवा मला असं वाटतंय 5 तारखेपर्यंत ह्यांचा, आणि विशेष तुम्हाला एक सांगतो, शिंदे टोळीचा देखील एक उमेदवार मागे घेतला जाऊ शकतो. जर अजित पवार टोळीने नाही घेतला तर शिंदे टोळी एक आणि शिंदे टोळीचे उमेदवार तुम्हाला माहिती असावेत. भावना गवळी, कृपाल तुमाने राजकीय पुनर्वसन करण्यासाठी घेतलंय ह्यांचं म्हणे, नाराजी दूर करण्यासाठी. विशेषतः त्या भावना गवळीचा, माझ्या मते तरी भावना गवळीचा तिथे करेक्ट कार्यक्रम वाजवतील, आपसामध्येच वाजवला जाईल. जरा पाहायचंच आहे. मी तर म्हणतोच दोन्हींना तिथे ठेवा. कोण ह्यांचे कार्यक्रम वाजवतोय जरा महाराष्ट्राला तरी कळू द्या, विशेषतः भावना गवळी. आणि अजित पवार टोळीचं तर अजित पवार पाहून घेतील, पण भावना गवळी आणि कृपाल तुमानेंमध्ये भावना गवळींचा जो अर्ज दाखल केला जातोय, मला खरं तर का कुणास ठाऊक एक अशी वातावरणामध्ये गंध पसरतो ना, की जाणीव येते अशी, कुठेतरी एक इंट्युशन येतं त्यातून. इथे गेम होणार आहे. भावना गवळी सावध राहा. तुमचा गेम फार मोठ्या पद्धतीने ठरवून केला जाणार आहे. तुमचं राजकीय पुनर्वसन दूरच, जे काही मनामध्ये दुःख घेऊन चाललायत ना आता, मैं मेरी झांसी नहीं दूंगी, मैं मेरी झांसी नहीं दूंगी. झांसी तर गेलीच तुमची, ती झांसी वगैरे जाऊ द्या, पण जी उरली सुरली मान मरातब जो काही राहिला ना, तो देखील किती टिकणार आहे ना, तेच पाहायचंय आता. असो, शिवसेनेचा जो उमेदवार आहे रिंगणामध्ये, विशेषतः मिलिंदजी नार्वेकर साहेबांबद्दल मी बोलतोय. या उमेदवाराबद्दल जर सांगायचं झालं ना, मी तुम्हाला खरं तर मी सांगण्यापेक्षा जरा ऋत्विक भालेकरांचा एक छोटासा व्हिडिओ दाखवतो. त्यात तुम्ही समजून जाल काय आहे ते, काय प्रकरण आहे ते, आणि कशा प्रकारे उद्धव साहेबांनी अशी काही गुगली टाकले ना तिथे. हे लक्षात घ्या, काही राजकीय खेड्या ह्या फार महत्वाच्या असतात, व्यूहरचना ह्या फार महत्वाच्या असतात. हा व्हिडिओ पहा. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जितकी गरज महाविकास आघाडीला मतांची आहे त्याच्यापेक्षा जास्त गरज ही महायुतीला प्रथम दर्शनी तरी आहे असं आपल्याला पाहायला मिळते. आणि यामध्ये ही मतांची पळवापळवी करण्यामध्ये कोण सरस ठरेल याची खरं तर चर्चा जास्त रंगलेली आहे. अर्थात यामध्ये आपण जर उमेदवार पाहिले तर शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या गटाने जे उमेदवार उतरवलेले आहेत, मिलिंद नार्वेकर हे जरी सक्रिय राजकारणात या ठिकाणी कधी नसले किंवा इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये कधी सहभागी झालेले नसले, तरी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून आणि त्यांच्या एकूणच जर कारकिर्दीकडे पाहिले तर त्यांची क्षमता लक्षात घेता आपल्याला हे प्रेक्षकांना सांगायला हवं की या ठिकाणी पारडं जे आहे हे त्यांचं जड असल्याचं दिसतंय. तशी चर्चा विधान भवन परिसरात सुद्धा ऐकायला मिळते आहे. कारण मिलिंद नार्वेकर हे असं नाव आहे जे खरं तर सर्वपक्षीय संबंध त्यांचे आहेत. जरी ते उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असले, शिवसेनेशी त्या ठिकाणी सचिव म्हणून काम करत असले, तरी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे खूप जवळचे मित्र असल्याचं बोललं जातं. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याशीही खूप चांगले संबंध असल्याचं त्यांचं बोललं जातं. आणि अर्थात अजित पवार यांच्याबरोबरही त्यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं बोललं जातं. त्यामुळे महायुतीकडनं तरी सध्या त्यांना कुठलाही धोका नसल्याची चर्चा विधान भवनात जास्त ऐकायला मिळते. उद्धव ठाकरे यांचे उमेदवार असून देखील आणि खरं तर या निवडणुकीमध्ये चुरस वाढवणारे ते उमेदवार असले तरीही त्यांची उमेदवारी जी आहे ही सगळ्यात सेफ आहे आणि ते निघू शकतील.